हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपाली रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवलं आहे रवा बेसन ढोकळा. अगदी करायला सोपा आणि ढोकळा म्हटलं तर सर्वांना हा पदार्थ खूप आवडतो आणि करायला सोपा असतो. आणि नाश्ता म्हटलं तर ढोकळा नाश्ता असेल तर सर्व आवडीने खातील, असा हा नाश्त्याचा प्रकार आहे. बघा किती मऊ, लुसलुशीत आणि अगदी जाळीदार असा हा ढोकळा झालेला आहे. चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करू. इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 कप रवा घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा कप बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा कप दही घेतलेलं आहे. हे सर्व जिन्नस आपल्याला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान दह्यामध्ये मिक्स करून घेत आहे. अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी ही जास्त पातळ नको आणि जास्त घट्ट पण नको, अशा पद्धतीने हे आपलं बॅटर बनवायचं आहे आपल्याला. थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि बॅटर छान सैलसर असं बनवून घ्यायचं. मी पुढे दाखवणारच आहे बॅटर कसं हवं आहे. ढोकळा करताना बॅटरची कन्सिस्टन्सी पण खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे ढोकळा बिघडू शकतो. आधी मला ढोकळा जमायचंच नाही, अजिबात जमायचं नाही. मी प्रीमिक्स आणायची आणि त्याचा ढोकळा बनवायची. त्यानंतर मी ढोकळ्यावर खूप काम केलं. त्यानंतर माझा ढोकळा आज परफेक्ट असा बनतो. त्यामुळे इथे काही चुका टाळायच्या आहे आणि परफेक्ट असा ढोकळा बनवायचा आहे. तुम्ही कुठलाही ढोकळा बनवू शकता, बेसन ढोकळा, रवा ढोकळा. त्यामुळे इथे जर आपण योग्य प्रमाण घेतलं आणि बॅटरची कन्सिस्टन्सी व्यवस्थित ठेवली तर ढोकळा अजिबात बिघडणार नाही. छान थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि बॅटर अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे आणि छान एकजीव असं आपल्याला हे बॅटर फेटून घ्यायचं आहे. जितकं आपण छान फेटणार ना तितकं हे ढोकळा आपला छान बनतो. सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. बघा, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि पाव चमच हळद टाकून घ्यायचे आहे. 1 चमच साखर टाकून घ्यायची आहे आणि 1 चमच आपल्याला तेल टाकायचं आहे. तेलामुळे आपला ढोकळा घशामध्ये खवखवणार नाही, अगदी सॉफ्ट असा आपला ढोकळा तयार होतो. सर्व जिन्नस आपल्याला विस्करच्या सहाय्याने व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. छान एखाद्या मिनटं 2-3 मिनटाला फेटून घ्यायचं आहे. बघा, बॅटरची कन्सिस्टन्सी या पद्धतीने हवी आहे. जास्त पातळ अजिबात नको. आणि छान हे फेटून झाल्यानंतर 10 मिनटं आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे, 10 किंवा 15 मिनटं. त्यानंतर इथे केक टिनला किंवा कुकरचं एखादं भांडं घ्यायचं, त्याला तेल लावायचं आहे आणि ब्रशच्या सहाय्याने हे पसरून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट एक करायची आहे की गॅसवर कढई ठेवायची आहे, त्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे, पाणी ठेवायचं आहे आणि त्याला पण उकळी येईपर्यंत होऊ द्यायचं आहे. लगेचच 10 मिनटं झालेलं आहे. यामध्ये 1 इनोचं सॅशे आपल्याला टाकून घ्यायचं, संपूर्ण इनोचं सॅशे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ॲक्टिवेट करायचं आहे. थोडं पाणी ॲड करायचं आहे. त्यानं छान ॲक्टिवेट झालेलं आहे, बघू शकता इथे. आणि हे ॲक्टिवेट झालेलं इनो लगेचच विस्करच्या सहाय्याने व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी फ्लफी आपलं बॅटर तयार होतं. इथे लगेचच आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि हे प्रोसेस झाल्यानंतर लगेचच आपल्याला ह्याला केक टिनमध्ये पोअर करायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे उकळत्या पाण्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे. त्यामुळे हे आधीचंच हे प्रोसिजर करून घ्यायचं आहे. जसं केक टिनला तेल लावणं, पाणी कढईमध्ये ठेवणं, हे आधीच करून घ्यायचं आहे. छान हे केक टिनमध्ये मी हे पोअर करत आहे. छान संपूर्ण बॅटर यामध्ये पोअर करून घ्यायचं आहे आणि थोडंसं या केक टिनला टॅप करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे. खूप वेळ न घालवता पटकन हे प्रोसिजर करायचे आहे. त्यामुळे आपला ढोकळा अगदी स्पॉन्जी आणि जाळीदार तयार होतो. लगेचच 2 मिनिट टॅप करायचं आहे आणि हे सर्व आधीच करायचं आहे. मी गॅसवर कढई ठेवली होती, छान पाणी ठेवलं आहे आणि 10 मिनटं याला उकळी आली आहे. लगेचच हे केक टिन त्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि 15 मिनटं आपल्याला हे ढोकळा मंद आचेवर वाफवून घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट आपला ढोकळा तयार होतो. बघू शकता इथे 15 मिनटं झालेले आहे. छान आपला ढोकळा फुललेला आहे. चाकूच्या सहाय्याने आपण चेक करणार आहोत. बघा, अगदी क्लीन निघाला आहे, त्यामुळे संपूर्ण आपला ढोकळा तयार झाला आहे. लगेचच आपण एक तडका पॅन घेणार आहोत. त्यामध्ये तेल टाकायचं आहे. त्यानंतर जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची याचा आपण तडका लावणार आहे. ढोकळा अगदी अप्रतिम ही फोडणी आहे, चटकदार अशी ही फोडणी आहे. त्यानंतर 1 चमच साखर टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे. छान आपला तडका तयार झाला आहे. हा तडका अगदी ढोकळ्यावर परफेक्ट असा हा ढोकळा आहे. छान याला
वेळा ढोकळ्यावर टाकून घ्यायचा आहे। आपला ढोकळा हा थंड झालेला आहे, बघू शकता। त्याला चाकूच्या साहाय्याने कडा सोडून घ्यायचे आहे। अगदी परफेक्ट ढोकळा झाल्यामुळे अगदी कडा अगदी व्यवस्थित निघाला जाते आणि लगेचच याला डिमोल्ड करून घ्यायचं आहे, बघू शकता। अगदी सहजतेने हा आपला ढोकळा निघाला आहे, कुठेच आपला ढोकळा चिटकला वगैरे नाही। परफेक्ट असा ढोकळा तयार झाला आहे, बघा किती जाळीदार स्पॉन्जी आणि दिसायला पण अगदी सुरेख झालेला आहे, बघा खूप छान असा ढोकळा झाला आहे। यामध्ये आपण तडका टाकून घेणार आहोत। तुम्ही हा ढोकळा हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत एन्जॉय करू शकता। हा ढोकळा अगदी अप्रतिम चवीला झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, एक लाईक नक्की करा आणि मला छानशी एक कमेंट नक्की करा। छान मी सर्व तडका यामध्ये टाकून घेतलेला आहे। त्यानंतर त्याला आपण कोथिंबीरने गार्निश केलं आहे आणि छान चाकूच्या साहाय्याने कट करून घेतलं आहे। बघा ढोकळा अगदी परफेक्ट तयार झाला आहे। रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। बाय बाय।